कविता सादर करण्यापूर्वी मी माझ्या 4 ओळी सादर करते. भीमा तुझ्यामुळेच घेतली, भीमा तुझ्यामुळेच घेतली आम्ही ही भरारी, भीमा तुझ्यामुळेच घेतली आम्ही ही भरारी, तुझ्या विचारांची कायल झाली ही दुनिया सारी. परिवर्तनवादी विचारांचे बनलास भीमा तू प्रतीक, परिवर्तनवादी विचारांचे भीमा बनलास तू प्रतीक. जगभरात गुंजते आता जय भीमची ललकारी, जय भीमची ललकारी. जय भीम सर्वांना. कवितेचं शीर्षक आहे रंगाचा धर्म. इतक्यात रंगाची जरा जास्त चढाओढ दिसते, इतक्यात रंगाची जरा जास्त चढाओढ दिसते. भव्य दिव्य कोण म्हणून धर्मात फक्त राजकारण शिस्त, भव्य दिव्य कोण म्हणून धर्मात फक्त राजकारण शिजते. द्वेष मनामनात पेरून उगवत आहे विषाची फसल, द्वेष मनामनात पेरून उगवत आहे विषाची फसल. विचार करते जाने कैसी पनपेगी, विचार करते जाने कैसी पनपेगी या पुढची नसल. लाखो करोडो खर्च होत आहे, लाखो करोडो खर्च होत आहे नुसते रस्त्यावर कमानी आणि झेंडे उभारण्यातच. लाखो करोडो खर्च होत आहे नुसते रस्त्यावर कमानी आणि झेंडे उभारण्यातच. आणि बॅनरवर देवासोबतच्या काही बेश्रमाचेही फोटो लावले. त्या सरकारी शाळा सुन्या पडल्या, त्या सरकारी शाळा सुन्या पडल्या. विद्यार्थी गायरानात चालत आहेत ते ढोरं. सांगा पुन्हा शिकतील का, सांगा पुन्हा शिकतील का आता ही गरिबांची पोरं. तिथली घंटा वाजावी म्हणून द्यायला नाही अनुदान त्यांच्याकडे, तिथली घंटा वाजावी म्हणून द्यायला नाही अनुदान त्यांच्याकडे. आणि मंदिराची घंटा वाजवायला मात्र लाखो अनुदान देऊन मागतात तिकडे साखरे. मंदिराची घंटी वाजावी म्हणून लाखो अनुदान देऊन मागतात तिकडे साकडे. देशातील मुख्य मुद्द्यांवर लक्ष द्यायला कुणालाच वेळ नाही, देशातील मुख्य मुद्द्यांवर लक्ष द्यायला कुणालाच वेळ नाही. एवढ्या वाढलेल्या महागाईतही कसा चालतो हो हा धर्माचा खेळ. देशातील मुख्य मुद्द्यावर लक्ष द्यायला कुणाला कसा नाही वेळ. आणि एवढ्या वाढलेल्या महागातही कसा चालतो हा धर्माचा खेळ. कुणी वाजवतो पोळा, कुणी हिजाबवर घालतो वाद, कुणी वाजवतो पोळा, कुणी हिजाबवर घालतो वाद. आणि इकडे शेतकरी बेरोजगार बलात्कार पीडितेला कुठे मिळत आहे होता, कुठे मिळत आहे होता. तरुणांचे जथ्थे पडतात घोषणाबाजी करत, टिके लावून तलवारी घेत. आग लावणाऱ्याची पोरं मात्र शिकतात US आणि अमेरिकेत. आग लावणाऱ्याची पोरं मात्र शिकतात US आणि अमेरिकेत. झाले आहेत लोकशाहीत राजकारणी मस्त वर बैल आणि खेळत आहेत पिढी लावून एकमेकाच्या गडपेची जाते. आणि इथे खेळत आहेत पिढी लावून एकमेकांच्या गडपेचीचा खेळ. भीमानं दिला संविधानात समानता म्हणून याद राखा, भीमानं दिली संविधानात समानता म्हणून याद राखा. सारे जाऊन बसले आहेत मोठ्या मोठ्या पदांवर आणि आणत आहेत गदा नाकारून स्वतंत्र समता आणि समानता या लोकशाहीवर. धिक्कार असो त्यांचा, धिक्कार असो त्यांचा. त्यांच्या पायच्याशी कुत्र्यासारखे बसून हड्ड्या चाकत आहेत. धिक्कार असो त्यांचा ज्याच्या राजकारण्याच्या पायाशी कुत्र्यासारखे बसून त्यांच्या हड्ड्या चाकत आहेत. आणि अभिमान आहे आम्हाला त्यांचा जे आंबेडकरी विचारावर रूढ होत महामानवांची खरी जयंती साजरी करीत आहेत, महामानवांची खरी जयंती साजरी करीत आहेत. धन्यवाद. जय भीम. देऊन लेखनीचे हत्यार भीम बाबा, हृदयात पेरली तू अंगार भीम बाबा. केले तर शिक्षणाच्या तू या जडीबुटीने
सारेच दूर अमुचे आजार भीम बाबा, सारेच दूर अमुचे आजार भीम बाबा. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करतो. एक छोटासा शेर आणि एक मतला घेतो आणि त्यानंतर बघू. अन्याय इथे खूप वाढतो, अन्याय इथे खूप वाढतो, तरी इथे मी चूप राहतो, तरी इथे मी चूप राहतो. विकासाच्याच नावावरती, विकासाच्याच नावावरती हिरवी हिरवी बाग जाळतो, तरी इथे मी चूप राहतो, तरी इथे मी चूप राहतो. एक छोटीशी गजल घेतो. बोलायचे पुढे, बोलायचे पुढे जे मागेच बोलतो, बोलायचे पुढे जे मागेच बोलतो, जातो समोर त्याचे मी पाय ओढतो, जातो समोर त्याचे मी पाय ओढतो. समूहात फक्त करतो गप्पा बड्या बड्या, समूहात फक्त करतो गप्पा बड्या बड्या. आपाद काळ येता मी हात सोडतो, जातो समोर त्याचे मी पाय ओढतो. घोडे हरिण कोणी, घोडे हरिण कोणी जाऊ नये पुढे, घोडे हरिण कोणी जाऊ नये पुढे. भर धाव त्या पशुची वही वाट रोखतो, जातो समोर त्याचे मी पाय ओढतो. रस्त्यात थाटलेले, रस्त्यात थाटलेले सोडून बंगले, रस्त्यात थाटलेले सोडून बंगले. घामा परिश्रमाच्या घरट्यास मोडतो, घामा परिश्रमाच्या घरट्यास मोडतो, जातो समोर त्याचे मी पाय ओढतो. गरजूस देत नाही आधार आसरा, गरजूस देत नाही आधार आसरा. दारात जर्मनीचे मी पुत्र पोसतो, जातो समोर त्याचे मी पाय ओढतो. उत्साह जिद्द अंगी संचारते तेव्हा, उत्साह जिद्द अंगी संचारते तवा. गोटा कठीण एका दणक्यात फोडतो, जातो समोर त्याचे मी पाय ओढतो. शेवटचा शेर आहे. शब्दास वापरावे माझ्या जपून मी, शब्दास वापरावे माझ्या जपून मी. तलवार चालली की गणगोत तोडतो, तलवार चालली की गणगोत तोडतो, जातो समोर त्याचे मी पाय ओढतो. बोलायचे पुढे जे मागेच बोलतो, जातो समोर त्याचे मी पाय ओढतो. धन्यवाद. त्या जंगलातल्या खुल्या अंधाराला चालत नाही सूर्य आपले, जपून रे निखाऱ्यानं जपून नास्तिकांचे फूल आपले, जपून रे निखाऱ्यानं जपून नास्तिकांचे फूल आपले. प्रियदर्शी धम्मनायक चक्रवर्ती समर अशोक, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, भारतीय राज्यघटना शिल्पकार डॉक्टर आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्ताने जयभीम चौक विद्यानगर बल्लाशाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय बळीखडे सर आणि या विचारमंच उपस्थित सन्माननीय कवी आणि या विचारमंच सभागृहामध्ये उपस्थित सर्व आदरणीय श्रोत्यांना सर्व जय भीम. मी आपल्या समोर माझी एक कविता सादर करतो आहे. कवितेचं नाव आहे डॉक्टर. डॉक्टर डॉक्टर कविता जिच्याशी बोलल्याशिवाय चहाचा घोट नि अन्नाचा घासही उतरत नाही घशातून. डॉक्टर डॉक्टर कविता जिच्याशी बोलल्याशिवाय चहाचा घोट नि अन्नाचा घासही उतरत नाही घशाखाली. डॉक्टर कविता डॉक्टर कविता जिच्याशी बोलल्याशिवाय चहाचा घोट नि अन्नाचा घासही उतरत नाही घशाखाली. डॉक्टर कविता माझी मार्गदर्शक.
डॉक्टर डॉक्टर कविता माझी मार्गदर्शक, माझ्यातल्या अस्मितेला जागवणारी. डॉक्टर डॉक्टर कविता माझी मार्गदर्शक, माझ्यातल्या अस्मितेला जागवणारी. ओबळ धोबळ आयुष्यातल्या अस्तित्वाला माझ्यातल्या कविता माझी मार्गदर्शक, माझ्यातल्या अस्मितेला जागवणारी. ओबळ धोबळ आयुष्यातल्या अस्तित्वाला सुंदर वर्णन देणारी. डॉक्टर डॉक्टर कविता माझी मार्गदर्शक, माझ्यातल्या अस्मितेला जागवणारी. ओबळ धोबळ आयुष्यातल्या अस्तित्वाला सुंदर वर्णन देणारी. डॉक्टर 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 कविता माझं ऊर्जायन. डॉक्टर डॉक्टर कविता माझं ऊर्जायन, माझ्यातलं रसायन, माझं ऑक्सिजन. डॉक्टर डॉक्टर कविता माझं ऊर्जायन, माझ्यातलं रसायन, माझ्यातलं ऑक्सिजनही. डॉक्टर कविता डॉक्टर कविता जिच्यामुळे साऱ्या अशक्यता शक्य आहे. डॉक्टर डॉक्टर कविता जिच्यामुळे साऱ्या अशक्यता शक्य आहे. कविता म्हणजे माझ्या जगण्याचं जीवनायन. कविता म्हणजे माझ्या जीवनाचं जीवनायन. माझ्या कविता म्हणजे माझ्या जगण्याचं जीवनायन. धन्यवाद. जय हिंद. आणि माझ्या कवितेचं शीर्षक आहे सुना है मेरा भारत देश आजाद हुआ है. सुना है मेरा भारत देश आजाद हुआ है और कैसी होती है आजादी मैंने देखी नहीं. सुना है मेरा भारत देश आजाद हुआ है और कैसी होती है आजादी मैंने देखी नहीं है. अरे वो देखो नेता डंडे में झंडा चढ़ा रहा है और सलूट मारता मेरा बेटा नंगा खड़ा है. सुना है मेरा भारत देश आजाद हुआ है और कैसी होती है आजादी मैंने देखी नहीं है. अरे तिरंगे का हरा रंग बाहर दर्शाता है और सूखे से फिर क्यों किसान मेरा फांसी चढ़ जाता है. सुना है मेरा भारत देश आजाद हुआ है और कैसी होती है आजादी मैंने देखी नहीं है. सुना है मेरा भारत देश महान है. सुना है मेरा भारत देश महान है और विदेशी सब अंदर हो गए हैं और भारतीय ही गुलाम है. सुना है मेरा भारत देश आजाद हुआ है और कैसी होती है आजादी अब तक मैंने देखी नहीं है. वाह. पीने को यहाँ पानी नहीं, यहाँ पर लहू की नदियां बहती है और जाति भेद के धंगों में माए तलवार संग सोती है. सुना है मेरा भारत देश आजाद हुआ है और कैसी होती है आजादी मैंने देखी नहीं है. भूखे गरीब लोग खुद में है हैरान. भूखे गरीब लोग यहाँ खुद में है हैरान और किस जगह को गांव कहे और किस जगह को शमशान. सुना है मेरा भारत देश आजाद हुआ है और कैसी होती है आजादी मैंने देखी नहीं है. शिक्षकों ने शिक्षण बेच दिया और विद्यार्थियों ने ईमान. विद्यापीठ में डिग्री का नया बाजार आया है और सुना है मेरा भारत देश आजाद हुआ है और सुना है मेरा भारत देश आजाद हुआ है. आतंक के घेरे में घिर गई दुनिया. आज आतंक के घेरे में घिर गई दुनिया और बलात्कार के लपेटे में आ रही मुनिया. आतंकी का नया यहाँ शासन आया है और सुना है मेरा भारत देश आजाद हुआ है. सुना है मेरा भारत देश आजाद हुआ है और कैसी होती है आजादी अब तक मैंने देखी नहीं है. अब तक मैंने देखी नहीं. जुबा का सच्चा नहीं लगता मुझे. जुबा का सच्चा नहीं लगता मुझे. वो शख्स अच्छा नहीं लगता मुझे. खुर्ची के लिए जो अपना जमीर बेचे, खुर्ची के लिए जो अपना जमीर बेचे. भिंजी का वो बच्चा नहीं लगता मुझे. भिंजी का वो बच्चा नहीं लगता. दौलत के नशे में गर चूर हो जाओगे तो दुख की भंवर से पार नहीं जाओगे. दौलत के नशे में गर चूर हो जाओगे तो दुख की भंवर से पार नहीं जाओगे. सब कुछ मिलेगा दुनिया के बाजारों में अशोका. सब कुछ मिलेगा दुनिया के बाजारों में अशोका. पर जीवन की खुशियां नहीं खरीद पाओगे. जीवन की खुशियां
नहीं कर पाओगे। एक छोटी सी गजल। तुम्हें जिंदगी मिल तुम्हें जिंदगी मिल पाई खुशी की बदौलत किसी के पता करके देखो। तुम्हें जिंदगी मिल पाई खुशी की बदौलत किसी के पता करके देखो। शोहरतों पे तेरे करम भी मजी का, शोहरतों पे तेरे करम भी मजी का। इतिहासों के पन्नों में जाकर तो देखो, इतिहासों के पन्नों में जाकर तो देखो। करोड़ों की दौलत ऊंचे मीनारे, करोड़ों की दौलत ऊंची मीनारे। इतना समझ ले नश्वर है सब कुछ, इतना समझ ले नश्वर है सब कुछ। अमीरी पे इतना गुरूर न करना, ओ अमीरी पे इतना गुरूर न करना। गरीबों का जीवन बसा कर तो देखो, गरीबों का जीवन बसा कर तो देखो। जुल्मों से तम तो ये जाति के झगड़े वो चैनो अमन को अक्सर मिटाए। पल पल मिलेगी तुम्हें रोशनाई, पल पल मिलेगी तुम्हें रोशनाई। समता के दीपक जला कर तो देखो, समता के दीपक जला कर तो देखो। विचारों के बिम के चल कर शोका, विचारों के बिम के चल कर शोका। इंसाफों के खातिर लड़ते ही रहना। दुनिया तेरे तब कदम चूम लेगी, दुनिया तेरे तब कदम चूम लेगी। तथागत चरण में तो आकर के देखो, तथागत चरण में तो आकर तो देखो। जय भीम, जय भारत। कवितेचं शीर्षक आहे उघडाले उजेड भावत नाही, उघडाले उजेड भावत नाही। दुःख मुक्तीच्या शोधात, दुःख मुक्तीच्या शोधात बुद्धत्वानंतर, दुःख मुक्तीच्या शोधात बुद्धत्वानंतर पिंपळ बोधिवृक्ष झाला। दुःख मुक्तीच्या शोधात बुद्धत्वानंतर पिंपळ बोधिवृक्ष झाला आणि शांती करुणा मैत्री पुढे आणि
शांती करुणा मैत्री पुढे अंगुलीमाल लीन झाला, तरीही असत्य मानवी मूल्यांची कत्तल करू पाहते. मानवतेच्या तत्वाचा गळा घोटू पाहते. पण सत्य सत्यच असते. अंतिम विजय सत्याचाच होत असते. शेवटी असंख्य देवदत्तास कळून चुकले. सत्यमेव जयते. खर तर सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं. ही काळ्या दगडावरची रेग आहे. तरीही कावीळ झालं की सारं जग पिवळं दिसावं. मोतीबिंदू झाला की धुरकट पुसट दिसावं. खरं तर कावीळ झालं की सारं जग पिवळं दिसावं. मोतीबिंदू झाला की धुरकट पुसट दिसावं. नेमकं तसंच झालं इथल्या कपटखोरांना. अरे पितळेच्या धांदलीत सोन्याचं मूल्य गावत नाही. तेव्हा मात्र कळून चुकले घुबडाने उजेड भावत नाही. कवितेचं शीर्षक आहे सम्यक विचारांची दिशा. सम्यक विचारांची दिशा. त्यांची महालवाडे उभे आहेत डामाडोलात. पण कोण जाणे आजही आमची झोपडी त्यांच्या नजरेत सरते. आहेत त्यांच्याकडे गाडी बंगला न ऐशो आराम. तरी आमची अनवाणी पायवाट सरते. झोपडीत माझ्या नसे काही. पण बुद्ध आणि बाबासाहेबांची तसदीर दिसते. आणि कोण जाणे ही सम्यक विचारांची दिशा त्यांच्या मनात सरते. जय हिंद. आतापर्यंत त्यांनी जिवंत माणसाला केले नेस्तेनाबूत. आता ते जन्माला येणाऱ्या अभ्रकाला नेस्तेनाबूत करण्याची करत आहेत प्रयत्न. आतापर्यंत त्यांनी जिवंत माणसाला केले नेस्तेनाबूत. आता ते जन्माला येणाऱ्या अभ्रकाला नेस्तेनाबूत करण्याची करीत आहे प्रयत्न. येथील सुपीक बुद्धभूमीत एखादा क्रांतिकारी भीम पुन्हा उगवू नये. याची ते घेतात खबरदारी. म्हणून आपण सावध असले पाहिजे. ते कोणत्याही कारणाने करू शकतात गर्भपात. आपण रात्रंदिवस असले पाहिजे अलर्ट. जय भीम. धन्यवाद. क्या मैं आप लोगों को बुरा लगता हूँ? अगर आप लोग बुरा समझे तो कोई बात नहीं है, समझे. लेकिन मैं पूछना चाहता हूँ कि कौन बूढ़ा है यहाँ, कौन जवान है? मौत की नजर में तो सब एक समान है. न बूढ़ा मरता है न जवान जीता है. ये तो अपने अपने कर्म का फल फलीता है. अरे हंसना नहीं जवानों किसी बूढ़े को देखकर, वरना मारेंगे कोई बुढ़ापा ही देखकर. क्यों कि हमसे ये जमाना है ना. हमारे जमाने से और बूढ़े भी जवान है आज कुछ नौजवानों से. यहाँ औरतें भी कुछ मर्दों से नहीं है कम. उनको कमजोर नहीं समझना चाहिए. औरत कमजोर नहीं, मजबूर मानती है. और हम सब कितने बहादुर हैं, हमारी घरवाली जानती है.
कमजोर नहीं मजबूर मानती है, और हम कितने बहादुर हैं हमारी घरवाली जानती है। क्यों कि देखा है उसने रोज हमें तराजू में तोलकर, क्यों कि देखा है उसने रोज हमें तराजू में तोलकर, अरे वो करके बताती है जो दिल में ठानती है। दोस्ती को मेहरबानी नहीं कहते, दोस्ती को मेहरबानी नहीं कहते, और खुद गर्ज को दानी नहीं कहते। अब जो अपने परिवार को सुख दे नहीं पाते, सिर्फ बच्चे पैदा करना ही मर्दानी नहीं कहते। तो जो बीत चुके हैं वो जमाने नहीं आते, जो बीत चुके हैं वो जमाने नहीं आते, आते हैं नए लोग पुराने नहीं आते। और लकड़ी के मकानों में चिरागों को ना रखो, अब आग पड़ोसी भी बुझाने नहीं आते। हमारे बाबा साहब कहते, बाबा साहब की पहचान, बाबा साहब कहते हैं, बाबा साहब की एक पहचान है कि सर झुकाओगे तो पत्थर भी देवता हो जाएगा, सर झुकाओगे तो पत्थर भी देवता हो जाएगा, इतना ना चाहो उसे कि वो बेवफा हो जाएगा। अरे हम भी दरिया हैं, हम अपना हुनर जानते हैं, अब जिस तरफ भी चल पड़े रास्ता हो जाएगा। ये बाबा साहब डंके की चोट पे कहता हूं कि ये जिसने भीम से सवार, डंके की चोट पे कहता हूं कि ये जिसने भीम से सवार, एक अकेला पड़ गया भारी उम्र के 65 साल। पीछे पड़े थे ज्ञानी और पंडित, गली ना किसकी दाल, अब कर न सका कोई माँ का पुत्र, उसका बाका भान वो था राम जी का लाल। जब जब चुनाव होते भीम जी हाथी नहीं चाहते थे, पहले जमाने की बात है हमारे। जब जब चुनाव होते भीम जी हाथी नहीं चाह लेते, पर जितने महार थे उतने ही वो हारे नहीं थे जीते। महात्मा गांधी नोच रहा था खुद अपने ही बाल, और राउंड टेबल कैंपस में दिखा दी जिसने पहले कमाल वो था राम जी का लाल। हक दिलवा कर दे दिया सबको जिनके थे बेहाल, उनके कारण आज करोड़ों हो गए माला माल। अपनी कलम की नोक से निकाली मनुवादों की खाल, और नाकाम करते संविधान से वो चाणक्य नीति चाल, वो था राम जी का लाल। एक अनोखी जाते जाते भावराव छोड़ी मिसाल, बुद्ध और उनका धम्म लिखकर काम किया विशाल। ढोंगी पाखंडी धर्म ग्रंथ का तोड़ दिया जंजाल, और याद करो 14 अक्टूबर 1956 साल वो था राम जी का लाल। पर चमन में अब वो दीदावर कहाँ मिलता है? कहना चाहूंगा मैं कि चमन में अब वो दीदावर कहाँ मिलता है? गांधी मिलते बहुत, आम्बेडकर कहाँ मिलता है? यूं तो मिलते हैं कहीं न मिलकर भी मिलने वाले, पर जहां में भीम था वो यार कहाँ मिलता है? अरे मसीहा थे वो हमारे माँ बाप से भी बढ़कर, मसीहा थे वो हमारे माँ बाप से भी बढ़कर, अब जो दिया प्यार हमें वो प्यार कहाँ मिलता है? सिर्फ बुद्ध के ही आगे सर को झुकाया जिसने, सिर्फ बुद्ध के ही आगे सर को झुकाया जिसने, अब जमाने में वो खुदार कहाँ मिलता है? 2 साल 11 महीने 17 दिन में संविधान लिखा, 2 साल 11 महीने 17 दिन में संविधान लिखा, ऐसा दुनिया में घटनाकार कहाँ मिलता है? और पढ़े हैं दुनिया के हजारों ग्रंथ जिसने, पढ़े हैं दुनिया के हजारों ग्रंथ जिसने, पर भावराव बुद्ध का वो श्राप कहाँ मिलता है? अरे यहाँ विश्व शांति बुद्ध का जिसने फरमान नहीं मारा, पूरे जगत को आह्वान है, यहाँ विश्व शांति बुद्ध का जिसने फरमान नहीं माना, तो खाक में मिल जाएगा एक दिन ये जमाना। चलना ही पड़ेगा उन्हें तथागत के राह पर, वरना न रहेगा यहाँ किसका भी ठिकाना। क्यों कि बहेंगे आबो हवा गंदी यहाँ पर, हर एक इंसान खड़ा या बारूद की ढेर पर। कब क्या होगा कुछ कह नहीं सकता, फिर कुछ नहीं में तो कुछ रह नहीं सकता। सोचो ये दुनिया वालों वक्त की पुकार है,
मिसाइल आटम बम का यहाँ विस्तार है। भावराव युद्ध या बुद्ध क्या स्वीकार है, प्रज्ञाशील करुणा तथागत का सार है, तथागत का सार है, तथागत का। हे बाबासाहेब तुमचे काही देणे आहे याची मला जाण आहे. हे बाबासाहेब तुमचे काही देणे आहे याची मला जाण आहे. जेवढे केले तेवढे कमीच, आता फक्त प्राण. लेखणी ही कमी पडली तुमचे कार्य लिहिताना, आणि हा आवाजही कमी पडला तुमची गीते गाताना. बस आता शेवटची एकच इच्छा आहे जाता जाताना, की जय भीम मोठात यावे माझ्या निरोपकेचा घेताना, निरोपकेचा घेताना, निरोपकेचा घेताना. जय